तमाम महाराष्ट्रातील माझ्या सर्व विद्यार्थी मित्रांचं आपल्या संदीप आर्गडेज इन्स्टिट्यूट या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत आहे मित्रांनो। आज आपण नवीन बूस्टर टेस्ट सिरीज 13.0 चा पहिला पेपर घेऊन आलोय। आतापर्यंत 1.0 पासून सुरू झालेला प्रवास 12.0 च्या 15व्या पेपर पर्यंत आपण क्लिअर केल्या। 180 पेपर सोडून घेतलेत मित्रांनो। डेली 4 ते 5 तास काम करतोय। डेली तुम्हाला फसवण्याचा प्रयत्न करतोय, तुमच्याकडून प्रॅक्टिस घेण्याचा प्रयत्न करतोय। हा रेग्युलर सातत्यपूर्ण करत राहिलेत विद्यार्थी मित्र, आउटपुट 100% दिसतंय। त्यामुळे आता ही 13.0 आपण चालू करतोय। याच्यामध्ये सुद्धा 15 पेपर होणार आहे। नेहमीप्रमाणे आपले 3 पेपर यूट्यूबवर राहतील। पहिले 3 पेपर यूट्यूबवर पण आणि ॲपवर पण राहतील। बाकीचे पेपर 4 पासून तर 15 पर्यंत ॲपवरती मिळतील। एक्सप्लेनेशन व्हिडिओ तसा आपला ओपन किताब आहे, खुली किताब आहे। हे सगळं तुम्हाला टेलिग्राम चॅनल जो आहे आपला संदीप आर्गडे इन्स्टिट्यूट टेलिग्राम चॅनल जो आहे, हे टेलिग्राम चॅनल जॉईन राहा। दररोज दुपारी 12 वाजता तुम्हाला हा पेपर जो आहे, जो काय बूस्टर 13.0 चा पेपरची PDF मिळते। तुम्ही त्या सगळ्यांनी PDF सोडवायची। सोडवल्यानंतर त्याच्यामध्ये काय चूक आहे त्याच्यावर काम करायचं। एक्सप्लेनेशन व्हिडिओ पाहून, आत्ताच एक्सप्लेनेशन व्हिडिओ पाहून नेहमीप्रमाणे ठरल्यासारखं 20 पैकी समजा 15 प्रश्न बरोबर आले, 5 चुकले, तर चुकलेले प्रश्न का चुकले माहित नव्हते का, त्याच्या ट्रिक्स माहित नव्हत्या का, वेळ नाही पुरला का, काय माहित नव्हतं ते तिथं लाल रंगाच्या पेनाने बाजूला लिहा। म्हणजे येणाऱ्या काळात त्या प्रकारचा प्रश्न माझा कधीच चुकणार नाही याची फक्त खात्री तुमच्या मनाला सांगा। तुम्ही ती परफेक्ट व्हा, तरच येणाऱ्या काळात तुम्हाला अडचण येणार नाही। आणि आयोगाच्या धर्तीवरती आपला सगळा बूस्टर टेस्ट सिरीज असते, हे सगळ्यांना माहीत आहे। त्यामुळे सोडवत राहा। 20 मिनिटाचा पेपर, 10 ते 15 मिनिटं एक्सप्लेनेशन, 30 ते 35 मिनिटाचा दररोजचा कार्यक्रम हे आपला चालू आहे। रेग्युलर पद्धतीने चालू आहे। असंच 13.0 आपण चालू करतोय। पहिला पेपर पहा। पहिला पेपर जो आहे 13.0 याची PDF आपल्या टेलिग्राम चॅनल आहे। पहिली सोडून बघा, स्वतःला आजमावून पहा, कुठे आहात काय आहात बघा, आणि मग एक्सप्लेनेशन पहा। बघा पहिला प्रश्न, रोहन उत्तरेकडे तोंड करून उभा आहे। तो घड्याळाच्या काट्याच्या दिशेने 90 अंशातून वळला। आता क्लिअर दिशाज्ञान चाचणी आहे आणि त्याच्यामध्ये लक्षात ठेवा क्लॉकवाईज वळायचे, अँटी क्लॉकवाईज वळायचे। त्या पद्धतीने रोहनचं उत्तरेकडे तोंड करून रोहन आहे। चला रोहनला उत्तरेकडे तोंड करून दाखवला। तो घड्याळाच्या काट्याच्या दिशेने 90 म्हणजे इथपर्यंत आलो बघा, 90 डिग्रीतून वळाला। पुन्हा त्याच दिशेने 45 डिग्रीतून वळाला, त्याच दिशेने म्हणजे क्लॉकवाईज आहे बघा, इथं आला। नंतर घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने अँटी क्लॉकवाईज किती 180 डिग्री वळाला। तर त्याचे तोंड कोणत्या दिशेला आहे? ही दिशा म्हणजे वायव्य दिशा। वायव्येतच नाहीच, मग काय चुकला का? नाही। वायव्येला दुसरं नाव आहे मित्रांनो। काय वायव्येला नाव आहे? उत्तर आणि पश्चिमच्या मध्ये वायव्य येते, म्हणजे उत्तर पश्चिम असं सुद्धा म्हटलं जातं। ऑप्शन नंबर 3। कधी कधी वायव्य हा शब्द नसेल तर गोंधळून जायचं कारण नाही। ट्रान्सलेटरमध्ये ह्याला इंग्लिशमध्ये तर क्लिअर आहे, आपल्याला माहिती आहे की नॉर्थ वेस्ट म्हणतात, बरोबर, म्हणजेच उत्तर पश्चिम हे आपल्या लक्षात येऊन जातं। क्लॉकवाईज वळायचं, अँटी क्लॉक वळायचं, लक्षात येऊन जातं। बघा पुढचा प्रश्न लेंदी जाणून बुजून टाकलेला आहे, मोठा टाकलेला आहे, सोपा आहे अत्यंत, पण वेळ खाऊ आहे। स्मार्ट विद्यार्थी काय करतात माहितीये का, असे मोठे प्रश्न स्किप करून गोल करून पुढे जातात। 20 प्रश्नापैकी आपल्याला सोपे वाटणारे पहिले 15 घ्यावे, नंतर 3 घ्यावे, नंतर 2 घ्यावे। मग हा जो कॅटेगरी आहे हा शेवटच्या 5 प्रश्नांमध्ये याची कॅटेगरी येते, कारण हे वाचण्यामध्ये कमीत कमी आपला 1-1.5 मिनिटं जाणार आहे। याच्यामुळे आणि परत सोडवायचं आहे, 1-1.5 मिनिटं नाही। त्यामुळे ह्या प्रश्नामुळे बाकीचे प्रश्न राहायला नाही पाहिजे याची काळजी घ्यायची। मग बघा खालील माहितीचे काळजीपूर्वक अध्ययन करावं, खालील प्रश्न सोडवा। EFGHIJ नावाचे वेगवेगळ्या लांबीचे 6 दोरखंड आहेत। किती दोरखंड आहेत? 6। F हा E पेक्षा लांब आहे। आता उंची आहे, F कोणापेक्षा E पेक्षा, हा F आहे, हा कोणापेक्षा E पेक्षा लांब आहे, दिसतोय। F हा E पेक्षा लांब आहे। I हा F पेक्षा लांब आहे, ओके, हा I आहे, हा F पेक्षा लांब आहे।
आय हा केवळ जी पेक्षा आखूड आहे, केवळ जी पेक्षा आखूड, मग याच्यापेक्षा फक्त उंच कोण आहे? जी आहे. बरोबर, ठीक आहे. पुढे बघा, आय हा केवळ जी पेक्षा आखूड आहे, जे हा एफ पेक्षा लांब आहे, एक पेक्षा लांब. आता इथंच येणार, इथं तर येऊ शकत नाहीये का? कारण आय फक्त जी पेक्षा आहे, म्हणजे हा 100% हा जे इथंच येणार कंपल्सरी, लक्षात ठेवा. ई हा सर्वात आखूड दोरखंड नाही, याच्यापेक्षा आखूड कोणतरी आहे, मग राहिला कोण? एच. झालं सगळं. सर्वात लांब दोरखंडाची लांबी 58 सेंटीमीटर आहे, म्हणजे याची लांबी 58. सर्वात आखूड दोरखंडाची लांबी 32 आहे, हा झाला 32. काय विचारले बघा, खालीलपैकी सर्वात लांब तिसरा दोरखंड, थर्ड लॉंगेस्ट रोफ, तिसरा कोण आहे? जी आहे. संपला विषय. ऑप्शन नंबर 2. लांबीची काहीच गरज नव्हती, एक्स्ट्राची माहिती, एक्स्ट्राचा मिरची मसाला नेहमी प्रश्नामध्ये लावला जातो, तोच मी लावून दिलाय. तुम्ही 58 आणि 32च्या मागे लागायचंच नव्हतं. आपल्याला लॉंगेस्ट थर्ड कोण आहे तो पाहायचा होता, जे ऑप्शन नंबर 2. बघा पुढचा प्रश्न. खालील प्रश्नात प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल? इथं कोणती संख्या येईल ते विचारलंय. डी, बी, जी, ई. काय बाबा हे लॉजिक. बर, डी चा क्रमांक मित्रांनो किती आहे? अक्षरमालनुसार 4, 4 त्रिक 12, 3 ने गुणलंय. बी चा क्रमांक किती? 2, 2 त्रिक 6, अरे वा 53 ने गुणतोय. जी चा क्रमांक आहे 7, 7 ला किती ने गुणलंय? 3 ने गुणलंय. ई चा क्रमांक आहे 5, 5 त्रिक 15. जे चा क्रमांक किती? 10, 10 त्रिक 30, म्हणजे 30 क्रमांक येणार, ऑप्शन नंबर 3. मित्रांनो कळलं ना? अक्षरमालनुसार आठवत नसेल तर ABCD लिहायची. ई बी ABCD EFG HIJKLM NOPQR STUVWXYZ. मग बघा इथं डी चौथा आहे, क्लिअर आहे. जी 7वा आहे, क्लिअर आहे. जे 10वा आहे, क्लिअर आहे. म्हणजे 10 गुणिले 3 30, ऑप्शन नंबर 2 करेक्ट आहे. प्रिया नेहाकडे बोट दाखवत म्हणाली, प्रिया नेहाकडे बोट दाखवत म्हणाली, तिची आई, तिची म्हणजे कोणाची आई? नेहाची आई. नेहाची आई, नेहाची जी आई आहे, नेहाची जी आई आहे, आई माझ्या आईच्या एकुलत्या एक भावाची, माझ्या म्हणजे ही प्रिया, माझ्या आईच्या, ही माझी आई, तिचा एकुलता एक भाऊ, तिचा एकुलता एक भाऊ, त्याची पत्नी आहे. म्हणजे नेहा ही नेहाची आई माझ्या आईच्या एकुलत्या एक भावाची पत्नी आहे. म्हणजे अशी डायग्राम आली तर प्रियाचे नेहाशी नाते काय? म्हणजे प्रिया ही नेहाची कोण? नेहाची कोण? लक्षात ठेवा, वडिलांची बहीण म्हणजे आत्या, आत्याची मुलगी, आत्ते बहीण, ऑप्शन नंबर 3 बरोबर. आत्ते बहीण, मामे बहीण, लक्षात ठेवा. नेहा ही प्रियाची मामे बहीण आहे, तो पण पर्याय दिलाय मी. आत्याची मुलगी म्हणजे आत्ते बहीण, ऑप्शन नंबर 3 बरोबर. बघा पुढचा प्रश्न. सचिनकडे काही कोंबड्या आणि काही गायी आहेत. बर, जर त्या प्राण्यांच्या डोक्यांची संख्या मोजली असता 32 भरते. म्हणजे आता कोंबड्या ज्या आहेत सचिनकडे, आपल्या सचिनकडे कोंबड्या ज्या आहेत त्या X आहेत, आणि गायी ज्या आहेत, गायी समीकरणानुसार सोडू शकता Y. बर, त्यांच्या डोक्यांची किंमत मोजली X + Y बरोबर 62 होते, आणि पायांची संख्या मोजली की 200 होते. आता कोंबडीला पाय 2X, गायीला पाय 4X, 4Y झालं बरोबर 200. आता हे समीकरणाला जर 2 ने भागलं तर काय होऊ शकतं बघा, X + Y, X + 2Y बरोबर 100. आता मित्रांनो इथं जर पाहिलं, हे झालं पहिलं समीकरण, हे झालं दुसरं समीकरण. ह्याच्या दोघांची जर वजाबाकी केली, X ला X गेला, 2Y मधून 1Y गेला Y, 100 मधून 62 गेला 38. म्हणजे मला लगेच कळलं काय, तर गायींची संख्या 38, ऑप्शन नंबर 3 बरोबर. सर असे प्रश्न बाय ऑप्शन सोडू शकतो का हो? 100% सोडू शकतो. मला एक कळतंय, सचिनकडे गायी किती आहे? समजा मी 38 मानलं, टोटल संख्या किती आहे? 62. 62 मुळे 38 गेले, राहिले 24. हे कोंबडे आहेत. आता मला कळतंय, हे गायी आहे म्हणजे गुणिले 4 करणार, प्लस हे कोंबडे आहे म्हणजे गुणिले 2 करणार. यांचा गुणाकार बघा, 4 8 किती? 4 8 32, आजचा आला 3, 4 त्रिक 12 आणि 3 15, 152 प्लस 24 दुने 48. यांची बेरीज केली आली का 200? आली, ऑप्शन नंबर 3 बरोबर करेक्ट.
बघा पुढचा प्रश्न, सर्व शिक्षक सफरचंद आहेत, सिलोलिझम, सर्व शिक्षक सफरचंद आहेत, सर्व शिक्षक सफरचंद आहे असं लिहायला पाहिजे. सर्व शिक्षक काय आहेत, सफरचंद, आपण जे लिहितो त्या पद्धतीने. नंतर बघा सर्व सफरचंद शिक्षक आहे. आता सर्व सफरचंद शिक्षक कसं, मग याचा अर्थ सर्व शिक्षक जर सफरचंद असतील आणि सर्व सफरचंद जर शिक्षक असतील तर एकच गोल आहे, एकच गोल आहे ज्यालाच नाव सफरचंद म्हणजे शिक्षक. शिक्षक दुसरे कोणी नसून सफरचंद आहे, दोन्ही वेगळं नाही. काही केळी शिक्षक आहेत, केळी आणि शिक्षक ह्याचं रिलेशन आहे बघा, केळी, काही केळी शिक्षक आहेत. बर, ह्याच्याहून बघा पहिला निष्कर्ष काय निघतो, सर्व सफरचंद केळी आहेत. सर्व सफरचंद केळी होतील का, नाही. सर्व शिक्षक केळी आहेत, सर्व शिक्षक केळी आहेत का, नाही. सर्व सफरचंद शिक्षक आहेत, हो सफरचंद शिक्षक आहेच, बरोबर. हे बघा विधानातील वाक्य जसे तसे निष्कर्षात आलं ते बरोबरच असतंय. काही केळी सफरचंद आहे, हो बरोबर, म्हणजे 3 आणि 4 बरोबर, ऑप्शन नंबर 4 बरोबर, करेक्ट. सिलोलिझम लक्षात ठेवा, सगळ्या व्हरायटीचे प्रश्न आपल्या डोळ्याखालून जात आहेत. आत्तापर्यंत एवढ्या टेस्ट झाल्यात, माझ्या डोळ्यासमोर नेहमी आणि नेहमी PYQ, आपले PYQ जे ग्रंथ आहे सर्वत्र उपलब्ध आहे. ज्यांच्याकडे नाही त्यांनी लक्षात ठेवायचं, हे आपल्याला पास होतोपर्यंत, पोस्ट मिळत तोपर्यंत आपल्याला जी काही प्रॅक्टिस करायची ते PYQ मधून प्रॅक्टिस करायची. आत्तापर्यंत PYQ गणित बुद्धिमत्ताच एकत्र नव्हतं, ते आपण खूप कष्ट करून सगळे प्रश्न प्लस सोल्युशन. GSच्या बाबतीत विद्यार्थी मित्रांनो समजून घ्या, GSच्या प्रश्नांचं कलेक्शन करणं अडचण नाही, कारण त्याची सोल्युशन द्यायची गरज नाही, त्यामुळे कलेक्शन करून देण्यात आलं होतं. पण अंकगणित बुद्धिमत्ताचं फक्त प्रश्नांचं कलेक्शन देऊन फायदा येत नाही, कारण ते उत्तर जर दिलं तर विद्यार्थी मित्रांची पहिलीच अपेक्षा राहते, ह्याचं उत्तर आलं कसं. मग आलं कसं या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी तर मला 3-4 वर्ष मागील लागलेत. म्हणून ते PYQ ग्रंथ सर्वत्र अवेलेबल आहे. ज्यांच्याकडे नाही, प्रामाणिकपणे सांगेल, ही पुस्तकं माझी घ्यावी म्हणून नाही, मुद्दा तुम्हाला कोणती पुस्तकं आवडतील, काय आवडतील घ्या, पण PYQ हेच बायबल, हीच भगवद्गीता, हेच कुराण लक्षात ठेवायचं. MPSCचा रोड मॅप जाणायचा असेल, MPSC काय कळून घ्यायचं असेल तर तुम्हाला PYQ तुमच्याकडे पाहिजे पाहिजे पाहिजेच. आम्ही अभ्यास करताना आमच्या वेळेस नव्हतं, कारण त्यावेळेस आमच्यासारखा कष्ट करणारे शिक्षक नव्हते, हे दुःख जाणतोय. पण आता जर तुमच्यासाठी कष्ट करणारा जर शिक्षक असेल तर तुम्ही 101% त्याचा फायदा घ्यायला पाहिजे, असं मला प्रामाणिकपणे वाटतं. बाकी तुम्ही सुज्ञ. बघा पुढचा प्रश्न, जर ₹5 आणि ₹10 यांची नाणी 3:5 या प्रमाणात घेतल्यास 650 रुपयांच्या एकूण रकमेत ₹5 आणि ₹10 यांची एकूण नाणी सांगितली. आता हे ₹5 नाणं आहे, त्याला 3x म्हणूया. नाण्याची संख्या गुणिले नाण्याची किंमत 5 प्लस पुढची नाण्याची संख्या काय येईल रे, 5x, त्याची किंमत काय आहे ₹10. ह्याला 10 ने गुणलं तर याची किंमत बघा रुपयातच आहे, हे ₹650, करेक्ट. 3×5 15x प्लस 50x बरोबर 65, 65x बरोबर 65, 650 बरोबर x बरोबर 650 भागिले 65 म्हणजे x बरोबर 10, x बरोबर 10. मला काय विचारले रे, एकूण नाणी विचारली. एकूण म्हणजे 3 आणि 5 8x, 8 गुणिले 10 म्हणजे एकूण नाणी आली किती 80, ऑप्शन नंबर 2 बरोबर. सर गुणोत्तर प्रमाणबद्दल अजून काय तुम्ही आयडिया नेहमी सांगत आलाय, वेगवेगळ्या गोष्टी सांगत आलायत, साधं सोपं. एकूण नाणी विचारली आहे, तुम्हाला कळतंय ₹5 नाणी 3च्या पटीत, ₹10 नाणी 5च्या पटीत, म्हणजे मला कळतं एकूण नाणी 3 आणि 5 8च्या पटीत, म्हणजे 100% पर्यायाला 8 ने भाग जाणार, तोच पर्याय असणार. ह्याला भाग जात नाही, ह्याला भाग जात नाही, ह्याला भाग जात नाही, ऑप्शन नंबर 2 बरोबर. इथं बाजूला लिहा, एकूण नाणी 3 अधिक 5 म्हणजे 8 आहेत, म्हणजे 8 ने भाग जाणारा पर्याय माझं उत्तर असेल. हे खरं वापरायला पाहिजे. पहिल्यांदा गुणोत्तर प्रमाणमध्ये सगळ्यात महत्त्वाची ट्रिक आहे, ती माझ्या प्रत्येक विद्यार्थी मित्राला माहित पाहिजे. सर त्यांनी फक्त ₹5 नाणं विचारलं असतं तर 3 ने भाग जाणारा माझा पर्याय उत्तर असतं. इथं सुद्धा मिळालं असतं बघा, लगेच बघा 30. जर त्यांनी ₹10 नाणी विचारली असती तर ₹10 नाणी 5 ने भाग जाणारा पर्याय, मग त्यानुसार जर 2-2 पर्याय जर आले तर मग सॉल्विंग मेथड. हे तुम्हाला सॉल्विंग मेथड पण यायला पाहिजे,
कधीच चुकायला नाही पाहिजे. पहिलं बाय डिव्हिजन मेथड, भाग देण्यात जाण्याच्या पद्धतीने सोडवा, नाहीतर ही जी दिले ती कॉईनची संख्या, कॉईनचं मूल्य, कॉईनची संख्या, कॉईनचं मूल्य, एकूण मूल्य, ह्याच पद्धतीने जायचे कॉईनचे प्रश्न. बघा पुढचा प्रश्न, जर वर्तुळ PQRS या आयताच्या सर्व शिरोबिंदूमधून जात आहे, हे आयत आहे मित्रांनो, आयत बघा, आयत आहे हा, याच्या शिरोबिंदूने एक वर्तुळ जात आहे, म्हणजे वर्तुळ आहे बघा असं, हे शिरोबिंदूमधून वर्तुळ जाते बघा असं वर्तुळ, बरोबर, ठीक आहे. त्या आयताची लांबी 12 आणि रुंदी 5 आहे, ही रुंदी 5, हे 12, तर त्या वर्तुळाचा परिघ किती सांगितला आहे, म्हणजे आपल्याला ह्याच्यावरून हे काढता येईल बघा, हे झाला व्यास आणि कसा निघेल, आयताचं तुम्हाला माहिती आहे, हा झाला कर्ण, त्याला x म्हणतो मी. मग पायथागोरस थिअरम बरोबर कर्णाचा वर्ग बरोबर पहिल्या बाजूचा वर्ग अधिक दुसऱ्या बाजूचा वर्ग, म्हणजेच x वर्ग बरोबर 5 चा वर्ग 25 प्लस 144, म्हणजे x वर्ग बरोबर 169, मग x बरोबर 13, मग 13 कोण आला रे, तो आला व्यास, x ची किंमत आली 13. मग आपल्याला काय करायचे मित्रांनो, वर्तुळाचा परिघ, सर्कमफरन्स ऑफ सर्कल, वर्तुळाचा परिघ, परिघाचं सूत्र काय रे, वर्तुळाचा परिघ, परिघ बरोबर पायडी, पायडी, कारण डायमीटर दिले आपल्याला 22/7 गुणिले 13. मग चला 22 त्रिक 66, आजचा आला 6, 22 एके 22 आणि 6 28 भागिले 7, 7 चोक 28, 0 बघा 7 8 56, म्हणजे 40.8. ओके, ऑप्शन नंबर 3 बरोबर. पर्याय पाहून पटकन येतं. लक्षात ठेवा ही गोष्ट, तुम्हाला ह्या टाईपचा प्रश्न यायलाच पाहिजे. ह्याच्यामध्ये आयताचं क्षेत्रफळ, आयत काय आहे, आयताचा कसा पायथागोरस थेरमचा वापर केला, आणि तुम्हाला वर्तुळाचा परिघ, या दोन्ही गोष्टी कॉम्बिनेशन मध्ये दिलेत. राहुलने एक वस्तू 600 रुपयाला विकत घेतली, 600 रुपयाला, व मनोजला 20% नफ्याने विकली. म्हणजे राहुलचा विचार केला, राहुलने ती वस्तू कितीला घेतली होती, 600 ला. त्याने मनोजला काय केलं, मनोज भाईयाला काय केलं, 20% नफ्याने, म्हणजे 120/100, बरोबर, हा झाला मनोज. गुणिले मनोजने काय केलं, संदीपला 10% तोट्याने विकले, संदीप 10% तोटा, म्हणजे 90/100, बरोबर. संदीपने काय केलं बघा, संदीप हुशार, संदीपने काय केलं, यशला किती टक्क्याने विकली, यशला 25% नफ्याने विकली, म्हणजे 125/100. बस हे कॅल्क्युलेशन काढायचे, म्हणजे 600चं कसं कसं रूपांतर झालं ते. मग बघा 0 0 गेले, 0 0 गेले, बर, हा 0 गेला, हा 0 गेला, हा 0 गेला, हा 0 गेला, 25 5 125, 25 चोक 100, 4 त्रिक 12, मग काय आलं बघा, 6 गुणिले 3 गुणिले 9 गुणिले 5, 6 त्रिक 18, 9 5 45. चला कॅल्क्युलेशन करू, 8 पंचे 90, हातचा आला 9, 18 पंचे 90, बरोबर, हातचा आला 9, 18 चोक 72, 9 72 9 81. ओके, 810, ऑप्शन नंबर 1 बरोबर. किती मध्ये खरेदी केली, तर 810 मध्ये, ऑप्शन नंबर 1 बरोबर. बघा पुढचा प्रश्न, खालील संख्या श्रेणीमध्ये पुढील संख्या कोणती. आता तुम्हाला मी कायम सांगत आलोय, आयोगाला आवडीचं कोणतं, आयोगाला आवडीचं काय, आयोगाला आवडीचं वर्गाचं लॉजिक, गणाचं लॉजिक. मग याच्यामध्ये बघा फरक 1चा आहे, फरक 8चा आहे, फरक 27चा आहे, फरक 64चा आहे, फरक 125चा येणार. कारण काय आहे, घन आहेत, हा 1चा घन आहे, हा 2चा घन आहे, हा 3चा घन आहे, हा 4चा घन आहे, हा 5चा घन आहे मित्रांनो. मग 125 प्लस ॲड केलं, 103 प्लस 125, म्हणजे याचा अर्थ काय, 228. 228, ऑप्शन नंबर 4 बरोबर, करेक्ट. बघा पुढचा प्रश्न, एक घड्याळ दर 24 तासाला 8 मिनिटं पुढे जातं, म्हणजे 24 तासाला किती पुढे जातंय, 8 मिनिट, 8 मिनिट पुढे जाते, पुढे 24 तासाला 8. मंगळवारी सकाळी 9 वाजता, मंगळवारी सकाळी 9 वाजता बरोबर लावलेले घड्याळ बुधवारी दुपारी 3 वाजता. आता कुठून कुठपर्यंत, मंगळ सकाळी 9 ते बुधवार दुपारी 3, बरोबर काय होते बघा, मंगळवारी सकाळी 9 ते बुधवारी सकाळी 9 24 तास, 9 ते 3 6, 24 आणि 6 किती, 30 तास. एका तासाला काय माहित नाही मला, पण 24 तासाला 8 आहे, म्हणजे मला कळते बघा, 24 ला 8 तर 30 ला किती.
हे कॅल्क्युलेशन करू. 8 त्रिक 24, 3 10 30, म्हणजे एक्सची किंमत किती आली 10. 10 मिनिटं घड्याळ पुढे जाईल, म्हणजे 3 वाजून 10 मिनिटं होईल. ऑप्शन नंबर 2 बरोबर. एक बोट 60 किलोमीटर प्रवास करण्यासाठी प्रवाहाच्या दिशेने, जेव्हा बोट प्रवाहाच्या दिशेने जाते त्याला मी नेहमी एक्स म्हणतो. एक्स म्हणजे काय? एक्स म्हणजे काय? अंतर भागिले वेग वापरा. बघा किती येतोय एक्स, काय येतो? अंतर भागिले वेळ किती लागलाय बघा, म्हणजे वेग येईल तो जातानाचा वेग, म्हणजे अंतर 60 किलोमीटर 4च्या स्पीडने, म्हणजे 15 किलोमीटर पर आवर, म्हणजे जाताना 60 किलोमीटर प्रवास 4 तासात. आणि वाय जो आहे येतानाचा प्रवास, येतानाचं अंतर जे आहे ते तेवढंच आहे, पण वेळ किती लागतोय बघा 5 तास, म्हणजे 60 भागिले 5 म्हणजेच 12 किलोमीटर पर आवर. मग याच्यावरून कळतं आपल्याला की प्रवाहाच्या दिशेने 15चं स्पीड, विरुद्ध दिशेने 12चं स्पीड. मग बोटीचं स्वतः जर काढायचं असेल ना तर x + y भागिले 2 असतं, म्हणजेच 15 + 12 भागिले 2 म्हणजे 27 भागिले 2 म्हणजे 13.5 रे, 13.5. ऑप्शन नंबर 2 बरोबर. आणि जर प्रवाहाचं पाण्याचं जर काढायचं असेल ना तर वजा करून भागिले 2 करा. बघा पुढचा प्रश्न. एका हॉलची लांबी 18 मीटर आणि रुंदी 12 मीटर आहे. हा हॉल आहे बघा, हॉल हा पूर्ण हॉल आहे. 18 मीटर रुंदी आहे आणि 12 मीटर लांबी आहे. काय रुंदी लांबी दिली बघा मीटर. या हॉलच्या हॉलच्या तळाला 20 सेंटीमीटर लांब व 30 सेंटीमीटर रुंद असणाऱ्या फरशा बसवायच्यात. ह्या अशा छोट्या छोट्या फरशा बसवायच्या बघा, फरशा बरोबर. या फरशाची लांबी रुंदी दिली आहे, तर एकूण किती फरशा लागतील? लई सोपं. काय? एकूण फरशा बरोबर बरोबर. लक्षात ठेवा, हॉलचे क्षेत्रफळ भागिले फरशीचे क्षेत्रफळ, हॉलचे क्षेत्रफळ भागिले फरशीचं क्षेत्रफळ. मग इथे एक गोष्ट लक्षात येईल तुम्हाला, हॉलचं क्षेत्रफळ म्हणजे हॉलची लांबी रुंदी 18 मीटर लांब आहे, 12 मीटर रुंद आहे. हे सेंटीमीटर आहे, सेंटीमीटरमध्ये कन्वर्ट करावं लागेल. 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर, 1 मीटर बरोबर 100 सेमी. मग मित्रांनो काय? 18 मीटर म्हणजे 1800, लांबी गुणिले रुंदी 1200 भागिले 20 गुणिले 30. चला कॅल्क्युलेशन करूया. 0ला 0 गेले, 0ला 0 गेला. 2 9 18, 3 त्रिक 9, 12 त्रिक 36, म्हणजे 3600 फरशा लागतील. ऑप्शन नंबर 4 बरोबर. हे लक्षात ठेवा, एकूण फरशी काढण्याचं हे जे सूत्र आहे ते आपल्याला माहीत पाहिजे. ज्या ज्या टाईपचे प्रश्न आपल्या बूस्टरमध्ये होतात त्या टाईपचे प्रश्न कधीच चुकले नाही पाहिजे, याची फक्त मित्रांनो काळजी घ्या. विनंती सगळ्यांना सांगतोय, जीव तोडून तुम्ही कष्ट करताय, मी करतोय, रेग्युलर कष्ट करत राहू. सांगते ते गोष्टी पहिल्या मानावर घ्या, 100% मानावर घ्यायच्या. सर तुम्ही सांगताय ना, तुम्हाला इतक्या दिवसाचा अनुभव आहे, तुमचं सकाळपासून संध्याकाळपर्यंत फक्त गणितातच काम चालू आहे, तर साहजिकच तुमच्यापेक्षा 2 पावलं मी पुढे असणार रे. मग तुम्ही ठीक आहे बाबा, ह्या स्पर्धेच्या युगामध्ये 100% विश्वास ठेवू वाटत नाही, पण मी सांगेल तेवढं पहिलं करा. एक्स्ट्रा तुम्हाला वाटेल ते केलं तरी चालेल ना, काही हरकत नाही ना. जे काही सांगेल ते तुमच्या कल्याणासाठी सांगेल ना. चुकीचं सांगून काय फायदा होणार आहे माझा? पण तुमच्यापैकी माझे विद्यार्थी मित्र जर अधिकारी झाले तर आनंद कोणाला आहे? मला आहे ना. छाती ठोकपणे सगळे महाराष्ट्रात सांगेल, आपला विद्यार्थी पोस्ट होल्डर आहे. आनंद मला तोच आहे ना. जेव्हा कुठं दिसताल तुम्ही वेगवेगळ्या भागात काम करताना, तेव्हा कधी तुमच्या भागात दिसलो तर तुम्हाला जर त्याचा फायदा झाला असेल तर तुम्ही आदराने मला नमस्कार करणार आहात. नाही झालं तर म्हणणार आहे बघा, हाच तो ज्यांनी चुना लावला, म्हणताल की नाही. ती गोष्ट नको आहे आपल्याला. आपण ते म्हणतात ना, इज्जत के साथ जगत आलोय, ते राहणार, कारण जीव तोडून देण्याचा प्रयत्न करतोय. त्यामुळे सांगतो ती गोष्ट करा, म्हणजे करा पहिलं. एक्स्ट्रा तुम्हाला वाटेल ते केलं तरी चालेल. मुलांच्या एका रांगेत राज डावीकडून चौथा आहे. राज चौथा कोण? राज आहे डावीकडून. सुरेश उजवीकडून 13वा आहे. 13वा कोण? सुरेश दादा 13वा आहे उजवीकडून. त्यांनी आपापसात जागा बदलल्या तर राज इथं आला बघा आणि इथं आला सुरेश. तर काय सांगितलंय? राज डावीकडून कितवा झाला? 21वा. तर काय सांगितलंय बघा, तर रांगेत सुरेशचा उजवीकडून क्रमांक कोणता? उजवीकडून सुरेश कितवा?
आता उजवीकडून सुरेश भाऊ कितवा येईल ते विचारलंय. मग एक साधं सोपं गणित आहे. तू माझ्या जागी गेला, मी तूच जागी गेलो, म्हणजे 4चं रूपांतर 21 झाले. मी इकडे जागा बदलल्यानंतर म्हणजे 17 वाढलं रे बाबा. मग हे सुद्धा 17 वाढवा, म्हणजे 17 + 13 म्हणजे 30. म्हणजे उजवीकडून कितवा क्रमांक? 30वा. ऑप्शन नंबर 3 बरोबर. तू कितीने वाढला तेवढ्याने मी वाढलो. सर एवढं करायची गरज आहे का डायग्रामची? अजिबात नाही. तुमच्या अंडरस्टँडिंगवर पण होतोय. बघा, एका रांगेत राज डावीकडून चौथा, सुरेश उजवीकडून 13वा. जागांची आदला बदल केली. राज डावीकडून कितवा झाला? 21वा. तर सुरेश उजवीकडून कितवा हा विचारले. मग साधं सोपं आहे. आदला बदल केलेली, इंटरचेंजिंग केले. राज, होय रे, तू कितवा होता रे अगोदर? 4था. कितवा झाला रे बेटा तू? 21वा. म्हणजे कितीने वाढला रे बेटा तू? 17ने. मग मी किती आहे? 13. मी पण 21ने वाढणार ना. जसं तुला तसं मला. किती? 17ने वाढणार ना. 17. जसं तुला तसं मला. म्हणजे 13 + 17 30 येतं ना. ऑप्शन नंबर 3. तुम्हाला जे वाटेल त्या पद्धतीने जा. एका आयताच्या लांबीत 30% घट झाली, रुंदीत 40% वाढ झाली केली तर आयताच्या क्षेत्रफळामध्ये काय फरक पडेल? लक्षात ठेवा, घट वाढ हे जरी काही असेल, सिंपल 100 मानत राहायचं. बघा, घट झाली म्हणजे 70/100. 100 मधून 30 कमी करा 70. नंतर वाढ झाली 140/100. बस. काय होता असं तू, काय झालं असं तू, या तत्वाने मी नेहमी जातो. 100ला 100 कटले, 0ला 0 कटले, 0ला 0 केले, 14 7 98. म्हणजे तुम्हाला कळलं काय होता असं तू 100, काय झाला असं तू 98. कितीने कमी झाला रे? 2ने घट झाली रे. ऑप्शन नंबर 2 बरोबर. असं किती वेळा होऊ द्या, लक्षात ठेवा. आणि काहीही देऊ द्या, क्षेत्रफळ देऊ, घनफळ देऊ, काही देऊ, हे अशाच पद्धतीने जायचं, लक्षात ठेवा. आज बुधवार आहे. गेल्या आठवड्यातील 5 मार्च रोजी शुक्रवार होता. म्हणजे बघा, 5 मार्चला काय होता? शुक्रवार होता. शुक्रवार बरोबर. मग ह्या आठवड्यात शुक्रवार किती तारखेला येईल? 12 मार्चला शुक्रवार येणार. शुक्रवार 12 मार्चला शुक्रवार येणार. आज कोणता वार आहे? बुधवार आहे. म्हणजे आज बघा, शुक्रवारी 12 आहे, बुधवारला किती येईल? 10 मार्च येणार. 10 मार्च. मग काय प्रश्न विचारलाय बघा, पुढील आठवड्यात सोमवारी काय तारीख? तर सोमवारची काय, तुम्हाला एक गोष्ट कळते, अजून 7 मिळवलं तर 17 मार्चला कोणता वार येणार आहे? बुधवार येणार आहे. मग 2 कमी म्हणजेच 15 मार्च. ऑप्शन नंबर 3 करेक्ट. बघा मित्रांनो, पुढचा प्रश्न. एका कुटुंबात वडील व आईचे सरासरी वय 38 वर्ष आहे. कधीचं काय दिले का? नाही. म्हणजे आजचं. वडील व आई यांचं सरासरी वय 38 वर्ष आहे. म्हणजे 38 दुने 76. म्हणजे या दोघांच्या वयांची बेरीज 76. वडील, आई व त्यांचा एकुलता एक मुलगा, वडील व आई आणि त्यांचा एकुलता एक मुलगा यांची सरासरी किती आहे? सरासरी वय 29 वर्ष आहे. तिघ जणे. 29 × 3 जर केलं 87, म्हणजे आलं 87. तर लक्षात ठेवा, ह्या दोघांची वजा केली, वडील गायब, आई गायब, म्हणजे मुलाचं वय 87 + 76 म्हणजे 11 वर्ष मुलाचं वय आहे. ऑप्शन नंबर 1 बरोबर. बघा पुढचा प्रश्न. बघा बेसिक आहे पण खूप महत्वाचा आहे. उजळणी टॉपिक. जर 300 पासून 500 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्या लिहिल्या तर त्या संख्या लिहिण्यासाठी 3 हा अंक किती वेळा? 3 हा अंक. पहिला टप्पा 300 मध्ये 1 वेळा, 301 ते 400 हा तर 3चा तालुका आहे, 119 वेळा. लक्षात ठेवा, हे माहिती आहे, सगळं असलंच पाहिजे. 401 ते 500 मध्ये किती वेळा? 20 वेळा. यांची बेरीज केल्यावर किती येते? 140. ते पर्यायामध्ये आहे का? नाही. म्हणजेच ऑप्शन नंबर 4 बरोबर. काही जणांनी यांच्यापैकी एक फेकलाच असणार आहे. कमेंट करून सांगा फेकापैकी कोणी केली. लक्षात ठेवा, आपल्याला माहितीच नाही. सर हे नाही माहिती हो आम्हाला. अरे हे फॅक्च्युअल डेटा आपल्या बुकमध्ये, आपल्या बॅचमध्ये सगळीकडे आहे. तुम्ही जरी बॅचला नसाल तर जवळपास कोणताही विद्यार्थी लायब्ररीमध्ये तुमच्या असेल जे आपल्या बॅचला आहे. अंकगणितामध्ये पहिलाच टॉपिक मी उजळणी घेतो, कारण त्या उजळणी टॉपिकमध्ये सर्व अंकांची 1 ते 1000 पर्यंतच्या अंकांची गंमत आहे. आयोग इथं आलंय. लक्षात ठेवा, 2023ला जे काय समाज कल्याणचा पेपर झाला त्या पेपरला टाईपचा प्रश्न आहे.
आता येणार, लक्षात ठेवा. त्यामुळे आपल्याला हे माहित पाहिजे अंकांचा खेळ. बघा पुढचा प्रश्न सूत्रावर आधारित गणित आहे. 625 गुणिले 725 म्हणजे 625 चा वर्ग आहे. 375 गुणिले 375 वर्ग आहे वजा 625 गुणिले 375 म्हणजे इथं काय कळतंय बघा या बघून. 625 चा वर्ग प्लस 375 चा वर्ग वजा 625 गुणिले 375. छेदाच्या ठिकाणी 675 तीन वेळा आहे. 675 चा घन प्लस 375 चा घन. मग मित्रांनो आपल्याला घनाचं सूत्र माहित पाहिजे. ए घन प्लस बी घनाचं सूत्र काय रे बाबांनो? पहिल्या कंसामध्ये ए प्लस बी, दुसऱ्या कंसामध्ये ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस ए बी हे सूत्र आहे. म्हणजे ह्या घनाचा वापर केला, वरतीचं तसं ठेवलं बघा. 625 चा वर्ग प्लस 375 चा वर्ग वजा 625 गुणिले 375. छेदाच्या ठिकाणी बघा याची फोड. 675 प्लस 375. दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये 675 चा वर्ग प्लस 375 चा वर्ग वजा 675 गुणिले 375. 625 नाही का 25 75 हे 25 लक्षात ठेवा. ओके 25 ना सगळीकडं. हां येस 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 कुठं चुकलंय ना. ओके मग काय होईल बघा. अरे हा तर हा कंस जाणारच होता गेला म्हणजे राहिलं 1 छेद क्या दोघांची बेरीज. 5 आणि 5 10 हातचा आला 1. 7 आणि 1 8 आणि 2 10 हातचा आला 1. 4 आणि 10 ओके 1/1000. 1/1000 म्हणजेच काय रे 0.001. ऑप्शन नंबर 4 बरोबर करेक्ट. लक्षात ठेवा सूत्रावर आधारित गणित हे माहीतच पाहिजे. बघा पुढचा प्रश्न काळकामचा घेतलाय. एका कारखान्यातील 15 मजूर 7 दिवसात 2100 खेळण्या बनवतात तर त्याच कारखान्यातील 10 मजूर 5 दिवसात किती खेळण्या बनवतील? MDH माणसं दिवस काम, माणसं दिवस काम. मग बघा पहिली माणसं किती, मजूर किती आहे 15, दिवस किती 7, खेळण्या 2100. दुसरी माणसं काय आहे का किती आहेत 10, दिवस किती 5, खेळण्या W2. मग याच्यात W2 ची किंमत काढायची. हे इकडे आणि ते तिकडे घेऊन जाऊ म्हणजे W2 इज इक्वल टू 10 गुणिले 5 गुणिले 2100 भागिले 15 गुणिले 7. मग बघा कॅल्क्युलेशन. 7 त्रिक 21 म्हणजे 300 झालं. 5 दुने 15 दुने 30 20 झालं. मग यांचा गुणाकार करा. 10 गुणिले 5 50, 50 गुणिले 20 म्हणजे किती आलं 1000. ऑप्शन नंबर 1 बरोबर. MDH हे माहीत पाहिजे. काम वेगळं असेल तर ह्या पद्धतीने जाता येतं. ठीक आहे मित्रांनो. अशा तऱ्हेने हा बूस्टर 13.0 चा पहिला पेपर आपण पाहिलाय. आपल्या टेलिग्राम चॅनलला, आपल्या यूट्यूब चॅनलला, आपल्या ॲपमध्ये 13.0 ची बॅच लॉन्च झालेली आहे. 15 टेस्टची बॅच फक्त 110 रुपयामध्ये आहे. फक्त 110 रुपयामध्ये 15 व्हिडिओ 110 रुपयामध्ये. ज्यांना वाटतंय की 110 रुपये सुद्धा जास्त होतात त्यांनी टेलिग्रामला जा. जी काय ऑफर कोड आहे, कुपन कोड आहे त्याचा वापर करा. तुम्हाला त्याच्यामध्ये फीमध्ये अजून डिस्काउंट मिळून जाईल. हे 15चं पेपर तसंच 12 मध्ये पण 15 जे पेपर आहे, 11 मध्ये पण 15 जे पेपर आहे, प्लस हे जे बुक आहे ह्याच्यामध्ये टोटल 150 पेपर आहेत. 1.0 पासून 10.0 पर्यंत. सरावाला अजिबात कमी पडू नका. रेग्युलर कार्यक्रम चालू ठेवा. सराव तुम्ही थकणार पण आता हे पेपर थकत नसतात. 13.0 झाले की 14.0, 14.0 झाले की 15.0. मी थांबत नसतोय. मी घेतलंय ना त्या पदाला, मी ज्या काही प्रोफेशन निवडलंय त्याला 101% न्याय देणार. तुम्ही न्याय देताय का विद्यार्थी असणारा हे लक्षात ठेवा. ह्याचा फायदा घ्या. बाकी हे PYQ बॅचबद्दल जे PYQ बुक आणि PYQ बॅचबद्दल जे सांगत होतो, ही पुस्तकं प्रत्येकाकडे राहू द्या. आयोगाला ओळखायचं असेल तर हा रोड मॅपच आहे, लक्षात ठेवायचा. हा रोड मॅपच आहे. ठीक आहे. बाकी बॅचेसबद्दल तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. रेग्युलर टेस्ट सोडवत राहा, कन्सेप्ट क्लिअर करत राहा, PYQ सोडवत राहा. ठीक आहे. अशा तऱ्हेने आपण 13.0 मधला पहिला पेपर पाहिला. उद्या दुसरा पेपर तो पण यूट्यूबवर राहील. परवा तिसरा पेपर तो पण यूट्यूबवर राहील. बाकीचे पेपर तुम्हाला टेलिग्रामला मिळतील पण एक्सप्लेनेशन ॲपमध्ये मिळतील. त्यासाठी तुम्हाला ती बॅच जॉईन करून लवकरात लवकर काम करून घ्यायचं. भेटूया मग पुढच्या टेस्टमध्ये. धन्यवाद.